नाशिक जिल्हा विधी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती चांदवड व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील महिलांची सुरक्षा व गोपनीयता याविषयी जनजागृती आणि माहे सप्टेंबर 2024 मधील कायदेविषयक प्रबोधन शिबिर दिवाणी व फौजदारी न्यायालय चांदवड येथे आयोजित करण्यात आले होते। सदर शिबिराचे अध्यक्षपद SB माने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चांदवड यांसह दिवाणी न्यायाधीश कस्तर चांदवड यांनी भूषवले। शिबिराचे प्रास्ताविक ॲडव्होकेट DN ठाकरे अध्यक्ष वकील संघ चांदवड यांनी केले। या प्रसंगी तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीमती अर्चना पवार, प्राचार्य श्रीमान SP सुराणा, विधी महाविद्यालय चांदवड यांनी व समाजातील महिलांची सुरक्षा व गोपनीयता कशी बाळगता येईल याकरिता या प्रसंगी मार्गदर्शन केले। गोपनीयतेच्या बाबतीत आता जरी पुरुष मंडळी असतात पण ते आपल्या माता भगिनींना सांगू शकतात की आम्हाला ऐकलं घरी जाऊन सांगू शकतात। गोपनीयतेच्या बाबतीत आजचं सोशल मीडिया जे आहे ना त्याच्या बाबतीत स्त्रियांनी पण थोडं सजग होणं गरजेचं आहे। पोस्ट करणं हे करणं काही बाबतीत स्त्रियांनी पण थोडंसं सजग राहावं। प्लस आता आपण म्हणूया की स्त्रिया या दुर्गा आहेत, आता येईल की आता गणपती पुजले की दुर्गा आहे, दुर्गा तुम्ही लक्ष्मी पुजता, सरस्वती पुजता, दुर्गा पुजता आणि समाजातल्या ज्या जिवंत स्त्रिया आहेत त्यांना तुम्ही जाळतात, अत्याचार करतात, बलात्कार करतात, ती खरंच प्रसन्न होईल का तुम्हाला? ती आहे म्हणून तुम्ही आहात, ती आहे म्हणून आई आहे, ती आहे म्हणून पत्नी आहे, ती आहे म्हणून कुटुंब आहे, ती आहे म्हणून तुमची मुलं बाळ आहे। मग ती स्त्रीला देवी म्हणून पूजण्यापेक्षा मंदिरातली देवी तिला पूजा, पण ती म्हणत नाही की तुम्ही घरातल्या मुली बाळांशी किंवा लोकांच्या मुली बाळांशी अत्याचार करा। त्यामुळे कसं आहे की स्त्रीला आधी मानव म्हणून वागणूक द्या, एक मानव आहे। जरी ती स्त्री आहे नॅचरली तिला फक्त देवाने वेगळं केलं तुमचा वंशवृद्धीसाठी, मला बलात्कार करण्यासाठी नाही, हे एक जाणीव मुलांना करून द्या। पालकांनी लहानपणापासून मुलांना शिकवता, ठीक आहे तुम्ही पुस्तकी ज्ञान देत आहात, त्याचा उपयोग करण्यापेक्षा ते तर केलंच पाहिजे, पण त्याला एक चांगला नागरिक बनवायचं असेल तर त्याला एक धर्माचं पण नॉलेज द्या। धर्म काय आहे, धर्माचं पालन काय, धर्मामध्ये पण असेल आणि आपल्या घरामध्ये पण काय संस्कार असतील त्यानुसार तुझ्या आई। तसेच मच्छिंद्र साबळे गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदवड यांनी समाजातील महिलांची सुरक्षा व गोपनीयता व महिलांकरिता शासकीय योजना याविषयी जनजागृतीपर अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले। तसेच ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या महिलांसाठी महिला आणि फौजदारी कायदे या संदर्भात या शिबिरात पुस्तकांचे वाटप करून RK शेळके महिला संरक्षण अधिकारी चांदवड यांनी मार्गदर्शन केले। अन्याय होतील किंवा अत्याचार होतील त्या महिलांनी म्हणजे कुठं न जाता म्हणजे ठीक आहे पोलिसांकडे जाईल किंवा न्यायालयात जाईल त्याच्यापूर्वी जर तिला कुणाची कुठं जर दाद मिळाली नाही तर शासनाने एक सखी वन स्टॉप सेंटर म्हणून सुरुवात केलेली आहे। या योजनेची सुरुवात केलेली आहे। जिल्हा स्तरावरती हे सखी वन स्टॉप सेंटर आहे, तिथे कोणतीही महिला कधीही तिथं जाऊ शकते। तिथे गेल्यानंतर तिला पोलिसांची मदत पाहिजे, वकिलांची मदत पाहिजे, तिला ज्या म्हणजे कोणत्या प्रकारचा अत्याचार झाला आहे त्या अनुषंगाने तिला कोणत्या प्रकारची मदत पाहिजे ती सर्व मदत तिला तिथे मिळेल। तसंच दुसरी योजना। त्याचप्रमाणे चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनीही समाजातील महिलांची सुरक्षा व गोपनीयताबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले। बाईट कायद्याविषयी आता मॅडमने बरंच सांगितलं, तसंच घटनेमध्ये महिलाविषयी काय होतं याबाबत आपले सर्वसामान्य प्रश्न त्यासाठी बरेच लोक येतात पोलीस स्टेशनला, नवरा मुलीला त्रास देतो, काहीतरी विकास। मुख्य प्रश्न त्याच्यात असं आहे की जसं आता मॅडमने सांगितलं की 498 हे आता जवळपास सर्वांनाच माहिती आहे की साहेब गुन्हा दाखल करा, सासू सासऱ्याला जेलमध्ये टाकू, हा एक मुख्य प्रश्न। दुसरा प्रश्न असा असतो की साहेब फावटी भेटेल, हे दोन मुख्य प्रश्न असतात। साहेब जर असं होईल तर मग आम्ही तक्रार देतो, नाही तर आम्ही आमचं बघून घेतो। माझं सर्व नागरिकांना या माध्यमातून सांगणं आहे की जरूर पुढे येईल, परंतु काही कायद्याचे बंधन आहे त्याच्यामध्ये की प्रत्येक वेळेस मलाही अटक करणं आवश्यक असेल तर त्या बाबतीतच अटक केली जाते, तर शक्यतो अटक होत नाही। 10 लाख कोटीचा प्रश्न हा नेहमी प्रक्रिया आहे।
तुमच्याकडे जर कुठं खावटीचं प्रकरण असेल तर खावटीचं जर वॉरंट असेल तर तात्काळ माझ्याकडे या, कारण हे खावटी प्रकरणामध्ये किंवा खावटी वॉरंटमध्ये मी सर्वप्रथम प्राधान्य महिला वर्गाला देत असतो की त्यांचे वॉरंट वेळोवेळी बदलले. तसेच ॲडव्होकेट विकास जाधव, चांदवड वकील संघ यांनी जागतिक साक्षरता दिवस याविषयी माहिती दिली. शिबिराचे अध्यक्ष SP माने, सहदिवाणी न्यायाधीश कस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग चांदवड यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की आपल्या मुलींना सक्षम करण्यासाठी शिक्षणच नव्हे तर दुसरे शिक्षण म्हणजे कराटे हे पण देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. खूप मोठ्या शिक्षण अक्षरशः बलात्काराच्या अशा गुन्ह्यामध्ये तर त्याला मृत्यूदंड देईपर्यंतची शिक्षा आहे. एवढा कडक कायदा आहे आणि प्रत्येक टप्प्याटप्प्याने हे कायदे अंमलात आलेले आहेत, अस्तित्वात आलेले आहेत. या कायदा हे तयार करण्याची संविधानाला गरज का पडली? का गरज पडली तर महिला सुरक्षित नाहीये हेच यातलं दिसतंय. आता आपल्याला याचं कारण पण असं आहे की गाव लेवलला जे काय आपल्या भावना आहेत महिलांच्या होती त्या पहिला बदलल्या गेल्या पाहिजे. घरातली महिला म्हटलं तर आपण काय करतो, विचार करतो काय 10वी पर्यंत शिकून लग्न करून द्यायचं. हे काय आपलं जे मत आहे हे बदललं गेलं पाहिजे. आजच्या काळाची गरज आहे का माझी मुलगी सुद्धा मोठ्या पदावर जाईल आणि त्यासाठी गावामध्ये नाव निघेल, पूर्ण जिल्ह्यात नाव निघेल. हा जेव्हा तुम्ही अभिमानाने तुम्ही त्या पद्धतीनं त्याला शिक्षण जेव्हा द्याल तेव्हा ती स्वावलंबी बनेल आणि स्वतः संरक्षित बनेल. आता बऱ्याच वेळेला असं पण होतं की महिलांसाठी काही वेळेला आता आपण बघतो की ते कराटे शिकवतात काही ठिकाणी, तिथं काही मुली ऍडमिशन घेतलेले असतात. त्या स्वतःला आपल्याला संरक्षण करण्यासाठी, ती स्वतः सक्षम होण्यासाठी तिला अशा प्रकारचे काही कराटे वगैरे शिकवलं गेलं पाहिजे की जेणेकरून ती जिथं जाईल तेव्हा ती सामना ती व्यवस्थित करेल. कारण हे सुरक्षेच्या बाबतीत हाच महत्वाचा मुद्दा आहे. कायदा आहे तर हे सगळं झाल्यानंतर ते आपल्याला बऱ्याच कालावधीनंतर त्याचे इफेक्ट दिसतात. लगेच आपण आपल्या त्या क्षणाला जर एखादा गुन्हा घडत असेल मुलीवर तर ती स्वतः अशी सक्षम जर असेल तरी सुद्धा तर सगळ्यात तिथं विषय थांबू शकतो. प्राथमिक जबाबदारी आपली आहे, तिला तिच्यावर कुठले अत्याचार द्यायचे नाहीयेत. आता आपण आर्थिक बाजू जर बघितली, आर्थिक बाजूचा विचार केला, आता कायदे खूप आले. आता वाटपाच्या बाबतीत बोलायचं झालं तिला वाटप आता समान कायदा आला, प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा मिळाला. हे कशासाठी झालं सगळं? महिलेला समान हिस्सा का दिला तर ते आर्थिक कमकुवत दिसते म्हणून म्हटलं जसं जसं परिस्थिती बदलत आहे तसं तसे कायदे तयार होतात. सदर शिबिराचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट पंकज काळे यांनी केले. सदर प्रसंगी वकील संघाचे ॲडव्होकेट DN ठाकरे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट BG पटेल तसेच चांदवड वकील संघातील सर्व सदस्य, डॉक्टर श्रीमती अर्चना पवार, प्राचार्य श्रीमान SP सुराणा, विधी महाविद्यालय चांदवड, मच्छिंद्र साबळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती चांदवड, RK शेळके, संरक्षण अधिकारी, पंचायत समिती चांदवड, कैलास वाघ, पोलीस निरीक्षक, चांदवड पोलीस स्टेशन, केशरचंद पाटणी आणि महिला व पुरुष पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच चांदवड न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.